अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की गुरुचरित्रातील 14वा अध्याय प्रत्येक मनुष्याला गरजेचा का आहे। या 14व्या अध्यायामध्ये एवढी अशी कोणती ऊर्जा आहे, एवढी अशी कोणती शक्ती आहे की ती प्रत्येक मनुष्याने प्राशन करायला हवी। प्रत्येक मनुष्याने आपल्या या निर्जीवरूपी, या सजीवरूपी, बघा या देहरूपी या शरीरामध्ये निर्माण करायला हवी। नक्की ही ऊर्जा नक्की कोणती आहे आणि हा 14वा अध्याय पठण केल्यानं नित्य नेमानं याचे फायदे काय असतात, याची फळप्राप्ती काय असते, या आधी आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलं आहे की या कलियुगातल्या या विश्वातल्या प्रत्येक जीवाला सुखाची निर्मिती व्हावी म्हणून असं वाटत असतं। प्रत्येक जीव आहे ना हा सुखाच्या शोधामध्ये आहे, पण हे सुख नक्की दडलंय कुठे? तर हे सद्गुरू, हे गुरुचरित्र अध्याय 14वा आहे ना, यामध्ये हे सुख निर्माण झालेलं आहे। पण हे बघा, आपण बघा प्रत्येक वेळेला बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रामधील 14वा अध्याय वाचायला सांगितला जातो, पण गुरुचरित्रातील या 53 अध्यायामध्ये 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व प्राप्त का झालं आहे आणि हा 14वा अध्याय वाचल्यानं आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फळप्राप्ती आपल्याला प्राप्त होते, हे या निरूपणामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की या गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाला एवढं विशेष महत्त्व का आहे? बघा, तुम्ही भरपूर निरूपणं ऐकलेली असतील, गुरुचरित्रावर भरपूर कीर्तनं, निरूपणं, श्रवणं ऐकलेली असतील, पण बघा या गुरुचरित्रातील 14वा अध्याय आहे ना, हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो। मेरुदंडाचा अध्याय म्हणजे बघा, ज्या श्री नृसिंह सरस्वती आणि त्यांचे परम शिष्य सायनदेव यांच्या श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे एकदम सुंदर असं चित्रण केलेलं आहे। आणि या क्रूर यवनास शासन या नावानं हा अध्याय ओळखला जातो। बघा, लक्षात ठेवा, क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय प्रसिद्ध आहे। आणि सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत आढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनांपासून सायनदेवाचे प्राण वाचवून घेतले आणि श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत आढळ भक्तीचे आश्वासन सुद्धा दिले। बघा, गुरुचरित्राचे ते रचनाकार श्री सरस्वती गंगाधरे यांचं सायनदेवाचे वंशज। बघा, गुरुचरित्रातील 14व्या अध्यायामध्ये आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचं वर्णन आणि सरस्वती गंगाधरे यांनी केलं, ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे। आणि त्यांचे पूर्वज परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठण वा श्रवण केल्यानं भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतचकित वचन सद्गुरूंनी दिलं। म्हणून या अध्यायाला जड माणसामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल। थोडक्यात हा 14वा अध्याय आहे ना, बघा गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असतं। ज्यावेळी गुरु बघा आज्ञा करतात, शिष्याला एखादी आज्ञा करतात, मग त्या आज्ञेचं पालन करणं हे शिष्याचं कामच असतं। आणि जो शिष्य गुरुच्या आज्ञेचं वेळोवेळी पालन करतो, मग ती आज्ञा चुकीची की होईना, पण आपल्या गुरुने सांगितलेला मार्ग जर त्याने योग्य धरला ना, योग्य पकडला ना, तर त्याचं बघा भय निघून जातं। त्याच्या जीवनामध्ये सुखाशिवाय दुसरं काही होईल का? कारण गुरु आज्ञेचं फळ एवढं श्रेष्ठ आहे ना। या मानव जन्मामध्ये बघा, या शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की ज्या भक्ताने, ज्या शिष्याने गुरुच्या आज्ञेचं पालन केलं त्याचं बघा हितच झालेलं आहे। जरी
गुरुने जरी चुकीचा मार्ग सांगितला तरीसुद्धा त्या गुरुच्या आज्ञेचं पालन हे खूप श्रेष्ठ मानलं जातं. शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की गुरुच्या आज्ञेचं पालन असतं ना, ते परमेश्वराने बघा आपल्या डोक्यावर ठेवलेला हात असतो. गुरु म्हणजे कोण? परमेश्वराचं रूपच आहे ना. पण आपल्याला हे सुद्धा पाहावं लागेल की गुरु कधीच शिष्याला चुकीचा मार्ग कधीच दाखवत नसतो, कधीच दाखवत नाही. कारण जेव्हा गुरु शिष्याला चुकीचा मार्ग दाखवतो ना, तर त्याची गुरुप्रणालीसुद्धा नष्ट होऊन जाते. गुरुचा बघा, गुरुचा तो वास असतो, गुरुची जी शक्ती असते, ऊर्जा असते, तीसुद्धा नष्ट होऊन जाते. आता आपण पाहूया गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे फायदे काय आहेत. बघा, गुरुचरित्राचे एकूण 53 अध्याय असून या सरस्वती गंगाधर यांनी बघा दत्ताचे स्वरूप, दत्ता अवतार, श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनलीला, बघा त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आणि त्यांच्या शिकवणीचे विस्तृत वर्णन या या अध्यायामध्ये पूर्णतः केलेलं आहे. आणि तसेच त्यांनी भक्तांना श्री गुरूंच्या आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव, गुरूंच्या जीवनामध्ये झालेल्या काही चुका असतील, काही गोष्टी असतील, काही अनुभव वेगवेगळे, की ते अनुभव प्रत्येक भक्ताने प्राशन करायला हवे. प्रत्येक भक्ताला ते अनुभव मिळाले तर प्रत्येक भक्त सुखी होऊ शकतो. म्हणून त्यांनी त्या गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव आहेत ना, ते आपल्याला वाचायला मिळतात. या गुरुचरित्रामध्ये 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाने विशेष असं महत्त्व आहे, ज्यामुळे जीवनामधील संकटांचा नाश होऊन जातो. सद्गुरू कृपेनं आपल्या जीवनाच्या या महासागरामधून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. बघा, म्हणजे गुरूंना कोणते अनुभव आलेले आहेत यांचं पूर्ण वर्णन आहे ना, त्या 14व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि हा 14वा अध्याय या माणसासाठी एवढा गरजेचा का आहे? कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये टेन्शन कमी आहेत का? तर हे जर तुम्ही हा 14वा अध्याय आहे ना, हा जर तुम्ही ग्रहण केला, पठण केला, तर या अध्यायामध्ये आपलं मन आहे ना, हे मन स्थिर होतं. माणसाला एक उमेद मिळते, माणसाला धैर्य निर्माण होतं. बघा, माणसाच्या मनामध्ये भीती असते. जोपर्यंत तुम्ही कोणतंही कार्य करायला घ्या, कोणतंही गोष्ट करायला घ्या, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये भीती आहे ना, तोपर्यंत तुमचं मन त्या गोष्टीकडे व्यवस्थित लागणार नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीमधून तुमची भीती निर्माण होऊन बाहेर फेकून देता, तेव्हा तुमचं मन एकदम संघटित होतं, स्थिर होतं. तेव्हा तुम्ही त्या घटनेकडे पॉझिटिव्हने पाहू लागता. आणि हे 14व्या अध्यायामध्ये माणसाचं मन स्थिर करण्याचं काम हा 14वा अध्याय करतो. बघा, पुढे गुरु आशीर्वादाने 14व्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असं महत्त्व आहे. आणि ज्यामुळं 14व्या अध्यायाच्या नित्यपठणानं अनेक प्रकारच्या गुरुकृपा आपल्यावर होते. या अध्यायाची सुरुवात बघा सद्गुरू दत्ता अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते. आणि ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडचं आहे, अमर्याद आहे आणि अनंत आहे. कारण का? कारण ते स्वरूप आहे ना, ज्यावेळी आपण त्यांच्या या रूपाकडे बघतो, बघा हे रूप जेव्हा पाहण्याकडे जातं ना, आपले डोळे पाणावून जातात. कारण ते रूप आहे ना. असं म्हणतात की प्रत्येक शिष्यानं जेव्हा कधी काही प्रॉब्लेम होईल, तुमच्या जीवनामध्ये संकट निर्माण होईल, तर आपल्या गुरुला आठवा. जेव्हा तुम्ही आपल्या गुरुचं ध्यान कराल ना, तेव्हा ते अर्ध संकट असतं ना, ते आपोआप मिटून जातं. एवढी शक्ती त्या गुरुआज्ञेमध्ये असते. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुला खूप महत्त्व आहे. गुरु म्हणजे ब्रह्मच आहे ना. आपण बघा प्रार्थना म्हणतो, जेव्हा आपण निरूपणाची सुरुवात करतो तेव्हा बघा आपण म्हणत असतो, गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणजे गुरु आहेत ते परमेश्वरच आहेत, परमेश्वराचे स्वरूप आहेत. आणि जो हे जीवन जगताना, ही भक्ती करताना जो गुरुला परमेश्वराचं स्थान देत नाही, त्याची भक्ती कधीच पूर्णत्वात जात नाही. बघा, कधीकधी मनुष्य
काही माणसं म्हणतात की मी योग्य ते कर्म करतो, सर्व काही योग्य करतो, मग माझं मीच करतो, मला कोणाला सांगायची गरज नाही किंवा मला कोणाचं मार्गदर्शन घेण्याची गरज नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु तर नक्कीच असावा. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये एक तरी गुरु करावा. आणि गुरु जर श्रेष्ठ असेल ना तर तुमचं जीवनसुद्धा अमृतासारखं होऊन जाईल. बघा पुढे आता पाहूया. ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान असतं आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्ष प्राप्तीस घेऊन जातं. बघा हे हा जो 14वा अध्याय आहे ना, बघा ते जेव्हा आपण ते श्रवण करतो, जेव्हा ते पठण करतो, या वैखरीतून जेव्हा आपण ते पठण करायला लागतो ना, तेव्हा आपलं मन आहे ना एकदम स्थिर करा. एवढं स्थिर करा ना की त्या मनामध्ये कसलीही चिंता नको. कोण काय करतंय, कुठे जातंय, कुठे आलंय, या गोष्टीचा विचार करू नका. आणि जेव्हा हे मन स्थिर करून या अभ्यासाचं या श्रवणाचं तुम्ही पठण कराल, तुमच्या वैखरीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये दत्त माऊलींच्या रूपाचं दर्शन घडेल. बघा तेव्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, आता इथे एक दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की जर या 14व्या अध्यायामध्ये एवढी जर पावर आहे, एवढी ऊर्जा आहे, जर जो एखादा व्यक्ती असेल त्याने क्रूर कर्म केलेले असतील तर त्यालासुद्धा याचा फायदा होईल का? तर बघा समर्थांनी इथे ते सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्ही मागे केलेल्या ज्या गोष्टी असतील, जर तुम्ही त्या विसरून सद्गुरूंना, तुमच्या गुरूंना जर तुम्ही शरण गेले आणि त्या दिवसापासून तुम्ही शपथ घेतली ना की आता जे झालं गेलं ते विसरून जावं, आता मी माझ्या गुरुचा, मी माझ्या भगवंताचा आणि भगवंत माझा, असे जर तुम्ही शरण गेले ना तर निश्चितच तुमच्या पुण्याचा वाटा तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये त्याच दिवसापासून आमूलाग्र बदल घडणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या 14व्या अध्यायाचा फायदा आहे ना प्रत्येक मनुष्याला घडणार आहे, प्रत्येक जीवाला घडणार आहे. म्हणून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणं खाऊ आहे का? बघा मोक्ष प्राप्ती होऊ शकते, एवढी शक्ती आणि ऊर्जा या 14व्या अध्यायामध्ये आहे. बघा त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या विविध पूजाविधींचे वर्णन आणि श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा भौतिक समृद्धी निर्माण होते आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये धनाची कमी असेल, पैशाची कमी असेल, भौतिक सुखाची कमी असेल तर ती सुद्धा बघा. पण ही होते का? तुमच्या मनामध्ये आता हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल की जर हा 14व्या अध्याय बघा 15-20 मिनटामध्ये तर वाचून होईल, तर एवढ्या अध्यायानं माझी एवढी प्रगती होत असेल तर मी दुसरी कामं करूच का? रोज 14वा अध्याय मी वाचन करेल, पठण करेल आणि मी श्रीमंत बनेल, अशी प्रत्येक भक्तामध्ये बघा ही एक इच्छा निर्माण झाली असेल. पण समर्थांनी त्यालासुद्धा उत्तर दिलेलं आहे की जर ज्याचे कर्म चांगले नसतील आणि कर्म वाईट करूनसुद्धा तो 14वा अध्याय पठण करत असेल तर त्याला त्याचा फायदा अजिबात होणार नाही. हा फायदा कोणाला होणार आहे? ज्याचे कर्म सत्य आहेत, जो मानवता धर्म पाळतो आहे. बघा कधी मनुष्याचं कसं होतं, मनुष्य वरचा परमार्थ करतो, वर बघा देवाची भक्ती करतो आणि मग परमेश्वराला दाखवताना कसं दाखवतो बघा. कुणी व्यक्ती जरी समोर चालला असेल ना तर जोरामध्ये देवाचं नामस्मरण घेईल, कारण त्याला माहीत व्हावं की मी सुद्धा श्रवणाला जातो, मी सुद्धा बघा इथे जातो, मग मलाही तू नमस्कार कर. पण अशी भक्ती करून काही फायदा आहे का? समर्थांनी सांगितलेले आहे भक्ती ही मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, भक्ती ही या देहामध्ये निर्माण झाली पाहिजे. तुझी वाणी आहे ना, तुझी वैखरी आहे, त्यामध्ये तुझी भक्ती दिसली पाहिजे. समोरच्या बघा एखाद्या व्यक्तीनं म्हणावं किती सुंदर प्रकारचा देवासारखा माणूस आहे, काय तुझी वाणी आहे. खरंच अशा मनुष्याला बघा माझा मित्र झाला असता ना तर खूप बरं झालं असतं.
जर संगत करावी ना तर याच माणसासोबत करावी. असा कोणता मनुष्य आपल्याला पाहून बोलतो का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. कारण आपण 14व्या अध्यायाचं बघा एवढे फायदे बघतो, या सर्व गोष्टी बघतो, पण ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला समजायला हव्यात की 14व्या अध्यायाचं हे पठण आणि श्रवण करून कुणालाही फळप्राप्ती होते का? तर त्या फळप्राप्तीचे सुद्धा पर्याय आहेत. बघा वेगवेगळे विभाजन केलेले आहेत, 3 विभाजन केलेले आहेत. आपण जर मनापासून भक्ती करत असू, आपण जर पहाटे उपासना करत असू तर त्याचासुद्धा वेगळा फायदा आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल, या भक्तिमार्गामध्ये नवीन असाल आणि जर तुम्ही या नवीन भक्तिमार्गामध्ये जोडले गेलेले असाल तर अगोदर तुम्हाला हा 14वा अध्याय वाचण्याच्या अगोदर 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उपासना करावी लागेल. हा नियम आहे. जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उपासना केली 21 दिवसानंतर हा तुम्हाला 14वा अध्याय पठण करायचा आहे. याचं फळ आहे ना, याचे फायदे आहेत, ते कोणालाही नाही मिळत. अगोदर मन शुद्ध व्हायला लागतं. आणि हे मन शुद्ध कधी होतं? जेव्हा आपलं हे मन एकाग्र होतं, स्थिर होतं. आणि हे स्थिर मन होण्याचं कारण काय असतं? मौन धारण करणं. आणि हे मौन धारण ब्रह्ममुहूर्ताशिवाय दुसरा कोणता मुहूर्त असतो का? तेव्हाच हे मौन होतं. आणि जेव्हा आपण 21 दिवस सतत ब्रह्ममुहूर्तावर उपासना करू आणि 21 दिवसानंतर ज्यावेळी आपण बघा जी तुमचा वेळ असेल त्या वेळेला हा 14वा अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात कराल ना, बघा तुमच्या मनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल, एवढं ध्येय निर्माण होईल ना की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की मी जे काम घेतलं आहे माझ्या जीवनामध्ये अचानक सुख निर्माण कसं झाले. बघा थोडक्यात सांगायचं झालं या 14व्या अध्यायाचा फायदा म्हणजे काय? ज्याप्रमाणे बघा त्या गुरूंनी सायनदेवावर म्हणजे कोण? म्हणजे शिष्यावर बघा वरदहस्त ठेवला, हात ठेवला त्यांच्या माथ्यावर आणि त्यांच्या संकटांचं निवारण केलं, त्यांची फळप्राप्तीसुद्धा केली. आणि ही श्री गुरूंची ही कथा आहे ना, ही श्रवण करणाऱ्याला बघा त्यांनी सांगितलं आहे की जो ही कथा आहे, जे हे बघा श्रवण आहे, तो श्रवण करेल, पठण करेल, त्यांनी मागितलेले इच्छित बघा जे कार्य असतील ते पूर्ण होण्यास 100% मदत होईल. कारण का? कारण बघा आपले हे आयुष्य जगताना आपण जेव्हा या भक्तिमय अवस्थेमध्ये श्री गुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण करतो, पठन करतो, तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी असते ना, दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती निर्माण होते. पण समर्थ इथे सांगत आहेत की प्रत्येक मनुष्याला होते का? आतापर्यंत झालेली आहे का? तर बघा एक या 14व्या अध्यायाचं गुपित आहे. आणि हे गुपित बघा या निरूपणांमध्ये कधी सांगितलं जातं की नाही जात हे माहीत नाही, पण आज मी तुम्हाला या निरूपणामध्ये सांगणार आहे. कारण हे गुपित म्हणजे असं की ज्याला ही फळप्राप्ती होते, ज्याला ही फळस्फूर्ती होते, ही फळप्राप्ती जेव्हा होते ना तेव्हा त्या माणसानं बघा कधीच कुणाला काही सांगू नये. कारण का? कारण ही फळप्राप्ती असते ना एवढी ऊर्जावान असते, एवढी ध्येयनिष्ठा असते ना. तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या, कोणतंही तुमचं काम संकटामध्ये फसलेलं असू द्या, ते तुमचं पूर्णत्वास गेल्याशिवाय राहत नाही. पण हे असं होतं का? कारण त्याचं एक कारण आहे. कारण हा 14वा अध्याय आहे ना, एका गुरुनं बघा शिष्याला सांगितलेलं आहे आणि शिष्याला ज्ञान दिलेलं आहे की गुरु काय असतो. आणि बघा ज्या दिवशी गुरु काय असतो हे शिष्याला माहीत होतं ना, तर त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. कारण आत्तापर्यंतची परिस्थिती आहे ती गुरु शिष्याचं नातं असतं. बघा फक्त शिष्य गुरुचाच ऐकतो, पण जेव्हा गुरु त्याच्याकडे जे काही आहे ना सर्व काही द्यायला तयार असतो ना, तेव्हा तो शिष्य एवढा सुंदर आणि एवढा धैर्यवान बनतो ना की बघा ज्याप्रमाणे आपण महाभारतामध्ये पाहिलं होतं की ज्याप्रमाणे एक बाजूला कर्ण होता, एक बाजूला अर्जुन होता, पण त्याच्या सारथी कोण, त्याच्या सोबत कोण होता? तर अर्जुनाच्या सोबत भगवंत होता, श्रीकृष्ण स्वारी होती. आणि कर्णाच्या सोबत श्रीकृष्ण स्वारी होती का? म्हणजेच शिष्य जरी किती मोठा बलवान असला, शिष्य जरी किती धैर्यशील असला,
तरी गुरुचा वरद हस्त असल्याशिवाय शिष्याची बघा फळ प्राप्ती होत नाही, शिष्याची इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून या गुरुचरित्रामध्ये गुरुला एवढं महत्त्वाचं स्थान का दिलं आहे? कारण जिथे गुरुचा बघा पालन होतं, गुरुच्या आज्ञेचं पालन होतं, तिथे शिष्याचं बघा जीवन सुंदरच होऊन जातं. त्या शिष्याच्या जीवनाला अर्थ निर्माण होतो. आणि हेच या 14व्या अध्यायामध्ये आपलं मन स्थिर करण्यासाठी हे खूप नियोजनबद्ध एकदम सुंदर असं वर्णन केलेलं आहे. म्हणून आपल्याला श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर हा 14वा अध्याय वाचणं खूप गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मात आपण करू शकतो. आपण व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये, वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो. बघा आता आपण पाहूया या गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या बघा नित्य नेमाने जर तुम्ही पठण केलं तर त्याचे फायदे काय होऊ शकतात. बघा हे जीवन जगताना आणि या जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याचदा संकटांचा सामना करावा लागतो. आयुष्यामध्ये आपण आर्थिक, मानसिक, भौतिक, सामाजिक, बौद्धिक बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखांना रोज सामोरे जात असतो. संकटातून, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. नैराश्याचे जीवन एवढं वाढलेलं आहे ना, नैराश्यानं ग्रस्त होऊन गेलेलं आहे. आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो. अशा वेळेमध्ये श्री गुरूंची आस धरावी. ज्याप्रमाणे बघा सायनदेव गुरुस्मरणानं मृत्यूच्या संकटातून बाहेर आला. बघा हे सायनदेव म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे का? सायनदेव म्हणजे शिष्य. म्हणजेच जर आपण गुरुच्या आज्ञेचं पालन केलं तर आपण सुद्धा प्रत्येक संकटामधून बाहेर येऊ शकतो. त्याच रीतीनं आपणही जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. ज्याप्रमाणे त्या 14व्या अध्यायामध्ये, त्या गुरुचरित्रामध्ये या अध्यायाचं पठण केल्यानं काय फळप्राप्ती होते, श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते, आता हे आपण पाहूया. बघा पहिली गोष्ट म्हणजे शत्रू भयापासून संरक्षण. बघा लक्षात ठेवा, शत्रू भय असतं हे माणसाच्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये सर्वात मोठं भय मानलं जातं. बघा हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय आहे ना, नित्य पठण केल्याने शत्रूचं भय उरत नाही. आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेनं नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचू शकणार नाही. उलट जे आपले शत्रू आहेत ना ते आपले मित्रच होऊन जातात. कारण का असं का होतं? या 14व्या अध्यायामध्ये एवढी ही शक्ती का आहे की शत्रू आपले मित्र होऊन जातात? तर त्याचं एकमेव कारण असं, जेव्हा आपण 14व्या अध्याय आपण वाचन करायला लागतो तेव्हा हे मन असतं ना, मन जेव्हा आपण 14व्या अध्याय 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस हळूहळू जेव्हा आपण वाचन करायला लागतो ना, तेव्हा आपलं मनसुद्धा रागावर नियंत्रण करतं. आणि जेव्हा हे मनाचं रागावर नियंत्रण होतं ना, तेव्हा आपलं इतरांशी बोलताना सुद्धा वाक्य बघा किती प्रेमाने निघू लागतात. म्हणजे ते प्रेम, दया, क्षमा, शांती जिथे निर्माण होते तिथे शत्रू राहील का? कधीच राहणार नाही. बघा दुसरी गोष्ट पाहूया, नकारात्मक विचारापासून मुक्तता. बघा आपल्या नकारात्मक विचारांमुळं आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त अडथळे निर्माण होत असतात. आणि जर आपण नित्य 14व्या अध्याय पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारामधून सुटका होऊन सकारात्मक विचारांशी जोडली जाऊ शकते. म्हणजेच काय? म्हणजे हे नकारात्मक विचार येतात का? बघा या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या जीवनात काय कमी टेन्शन आहेत का? पण जर बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमचं ध्येय जर व्यवस्थित असेल ना, नीट असेल, जर एखाद्या झाडाला रोज तुम्ही पाणी घातलं ना तर ते झाडसुद्धा एवढ्या लवकर बघा फुलं यायला लागतात, फळं यायला लागतात, आपल्याला समजतच नाही. हे 14व्या अध्यायाचं पण असंच आहे की जर तुम्ही रोज पठण केलं तर तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत, क्लेश आहेत, दुर्गुण विचार आहेत, ते कुठे निघून जातील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. बघा आता तिसरी गोष्ट पाहूया, प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश. बघा जर आपल्या नातेसंबंधामध्ये कटुता निर्माण झालेली असेल,
किंवा प्रेम प्रकरणामध्ये यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रामधील हा 14व्या अध्यायाच्या नित्यपठणानं आपल्या नात्यासंबंधामध्ये मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये एकदम सुख समृद्धीचं वातावरण निर्माण होणार आहे. आता चौथं पाहूया, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती. बघा, आपल्या व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये अडचणी येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचे नित्य पठण अवश्य करावं. कारण का, बघा आता तुम्ही इथे म्हणाल की जर एखादा शिक्षित नसेल, शिक्षण घेतलेला नसेल आणि त्याने जर 14व्या अध्यायाचं पठण केलं तर त्याला नोकरी लागेल का? बघा, असे वेगवेगळे प्रश्न भक्तांच्या असतात आणि त्यांना उत्तरं देणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं. नाहीतर कधी कधी असं होतं, इकडे निरूपणकार असतात ते निरूपण देत असतात, पण या मनुष्याच्या प्रश्नांची उत्तरं असतात ना, ती मनातल्या मनातच राहून जातात. बघा, मग ती कोणाला विचारूसुद्धा शकत नाही. त्यालासुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या जीवनामध्ये बघा आपल्याला नदीच्या त्या साईडला पोचायचं आहे, बघा आपल्याला पोहता येत नसेल, खिशामध्ये पैसेसुद्धा नसतील तर आपण त्या साईडला जाऊ शकतो का? बघा, तुम्ही विचार करा, आपण जाऊ शकतो का? तर नक्कीच जाऊ शकतो. कारण का, बघा, कारण आपल्यानंतरसुद्धा जाणारे बरेच लोक असतात की बघा ते आपल्यापेक्षा हुशार असतात आणि आपल्यापेक्षा हुशार असतात ना. बघा, एखादा घोडा झाला, बघा घोडागाडी झाली, बघा एखादा हत्ती झाला, एखादा प्राणी झाला. बघा हे प्राणी असतात ना, नदीच्या त्या साईडला कसे पोहत जातात ना, आपल्याला कळतसुद्धा नाही. मग एखादा कोण आपल्याला भेटेल आणि नदीच्या त्या साईडला कधी पोचवेल ना, ते सांगता येत नाही. पण ते कोण असतात, पोचवणारे कोण असतात? तर ये परमात्मा भगवंत आपल्याला नदीच्या त्या साईडला पोचवणार आहेत. त्याच्यामुळं कसलीही चिंता करू नकोस. तुझं जरी तुझ्या मनामध्ये ज्या गोष्टी येत असतील ना, तू काही चिंता करू नकोस, सर्व काही तुझ्या मनासारखं घडणार आहे. म्हणून त्या गोष्टींचा, ज्या गोष्टी तुझ्या मनात सुद्धा नाही ना, त्यासुद्धा होऊन जातील. फक्त भक्ती मार्गाकडे व्यवस्थित लक्ष दे. ते परमेश्वराचं नामस्मरण कधीच विसरू नकोस. बघा, पुढची गोष्ट पाहूया, कायदेशीररित्या विवादांपासून संरक्षण. जर आपण कोर्टामध्ये, कचेरीमध्ये, विवादामध्ये गुरफटून गेलो असाल आणि मानसिक त्रासातून बघा सुटका होत नसेल तर गुरुचरित्रातील 14व्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे. बघा, तुम्हाला लवकर यश मिळेल आणि लवकर त्याच्यामधून सुटकासुद्धा होईल. बघा, पुढे पाहूया, ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण. आपण जर ग्रहांच्या दृष्ट चक्रामध्ये अडकलेले असेल, आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीमध्ये अशुभ फळ देणारे असेल तर त्यांनी गुरुचरित्राचा 14व्या अध्याय नित्य नेमाने पठण करावा. कारण का, कारण बघा हे कुंडलीतले दोषसुद्धा असतात ना. बघा, इथे समर्थांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे. पूर्ण हा 14व्या अध्याय आहे ना, त्याला एकच उत्तर आहे. जर मनुष्याने आयुष्यामध्ये गुरुच्या प्रत्येक नियमांचं पालन केलं ना, तर तोच आहे हा 14व्या अध्याय. आता आपण पुढे पाहूया, तणावातून मुक्तता. आपण तणावग्रस्त असाल, कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेला असेल, तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य नेमाने या गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं वाचन केलं पाहिजे. कारण का, कारण आजच्या या जीवनामध्ये प्रत्येक माणूस तणावग्रस्त असतो. म्हणजे हा गुरुचरित्राचा 14व्या अध्याय आहे ना, प्रत्येकालाच गरजेचा आहे. आता मागे एका माऊलींचा प्रश्न आला होता की विवाहयोग येण्यासाठी गुरुचरित्राचा 14व्या अध्याय वाचावा का? बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण जर विवाह जुळवून येण्यासाठी गुरुचरित्राचा 14व्या अध्याय वाचत असाल तर असे करू नका. कारण गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या वाचनानं आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायामुळं विवाहयोग जुळून येत नाही. कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे आणि संसारातून, बंधनातून मुक्त करणारा आहे. असा 5वा वेद आहे. त्यामुळं विवाह संबंधित गोष्टीसाठी
गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही. थोडक्यात समर्थांनी सांगितलेलं आहे की हा गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं थोडक्यात महत्त्व काय आहे की जर तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या गुरुवर श्रद्धा ठेवून गुरुच्या प्रत्येक आज्ञेचं पालन केलं तर तुमच्या जीवनाचं भलंच होईल ना. पण त्यासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला हवी, पहिली गोष्ट. 2 नंबरची गोष्ट, आपले कर्म चांगले हवेत. 3 नंबरची गोष्ट, आपल्यात माणुसकी धर्म हवा. आणि 4 नंबरची गोष्ट, आपल्या वैखरीमध्ये प्रेम हवा. ह्या जर गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचायला लागाल, पठण करायला लागेल, तेव्हा तुमचं मन स्थिर होईल. आणि सर्वांनी एक लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत मन स्थिर होत नाही, जोपर्यंत तुमचं मन ध्यानस्थ होत नाही, तोपर्यंत या 14व्या अध्यायाचा कधीच फायदा होणार नाही. म्हणून जर आपल्याला 14वा अध्याय वाचायचा आहे तर या 4 गोष्टींचं अगोदर पालन करा, तरच हा 14वा अध्याय वाचा, तरच त्याची फळप्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.